बघा श्रेणी पूर्ण करणे म्हणजेच काय कंप्लीशन ऑफ सिरीज. सिरीज आपल्याला दिली जाते आणि त्या सिरीज मध्ये आपल्याला एखादा अंक काढावा लागतो किंवा गटात न बसणारा अंक काढा म्हणून सांगितलं जातं. तर या श्रेणींमध्ये आपल्याला काय असतात पद असतात, वेगवेगळी काय असतात पद आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये काय असतात रे, अंक, संख्या किंवा वर्ण, अक्षरे, मिश्रण, दोन्हींचं मिश्रण, त्यास आपण काय म्हणतो पद म्हणतो. काय म्हणतो पद. बघा, आणि ह्या पदांमध्ये एक ठराविक संबंध असतो आणि त्या ठराविक संबंधालाच आपण काय म्हणतो श्रेणी म्हणतो. ठराविक संबंध असतो म्हणजेच काय, मागल्या पदाचा पुढल्या पदाबरोबर, पुढल्या पदाचा त्याच्या पुढल्या पदाबरोबर काहीतरी एक ठराविक असा संबंध दिला जातो आणि त्याला आपण काय म्हणतो श्रेणी म्हणतो. मग ह्या श्रेणीचे प्रकार पडतात. श्रेणीचे प्रकार कोणते कोणते आहेत तर बघा, संख्या श्रेणी आहे, वर्ण श्रेणी किंवा तिला वर्ण मालिका म्हणतात. त्यानंतर वर्णसंख्या संमिश्र श्रेणी असते, म्हणजे दोन्हींचं मिक्सिंग, संख्या पण असणार आणि वर्ण पण असणार, असं मिक्स केलं जातं. अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी. काय असते? लयबद्ध श्रेणी आपल्याला बघायला मिळते. तर हे श्रेणींचे 4 प्रकार आहेत. कुठले कुठले 4 प्रकार आहेत तर बघा, संख्या श्रेणी आहे, वर्ण श्रेणी किंवा वर्णमालिका, वर्णसंख्या संमिश्र श्रेणी, अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी. आता संख्या श्रेणी म्हणजे काय असतं तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या संख्या मिळणार आणि संख्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असतो. बघा, संख्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असतो त्यावेळी आपल्याला मिळते ती कोणती येते संख्या श्रेणी. वर्ण श्रेणीमध्ये वर्णमालिका म्हणजे याच्यामध्ये वर्ण असणार आहेत. वर्ण म्हणजेच काय, एबीसीडी असेल, एबीसीडी मध्ये असणारे आपल्याला काय मिळतात संबंध बघायला मिळतात. वर्णसंख्या संमिश्र श्रेणीमध्ये काय होणार, एबीसीडी आणि अंक हे सगळं काय केलं जातं मिक्स केलं जातं म्हणून तिला काय म्हटलं जातं संमिश्र. संमिश्र श्रेणी. अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी म्हणजे याच्यामध्ये अक्षरांची आपल्याला वारंवार एखादी गोष्ट काय केली जाते, एखादा पॅटर्न परत परत आणला जातो. अशा पद्धतीच्या ज्या श्रेणी आपल्याला बघायला मिळतात, मग ह्या श्रेणींचे हे आपल्याला 4 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. कोणते कोणते? संख्या श्रेणी, वर्ण श्रेणी, वर्णसंख्या संमिश्र श्रेणी आणि अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी. इथं महत्वाचा शब्द कोणता आहे? लयबद्ध श्रेणी हा महत्वाचा आहे. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी कोणत्या आहेत तर त्यातला आता पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे कोणता, संख्या श्रेणी. आता संख्या श्रेणीमध्ये प्रत्येक पद हे संख्या असते, संख्या असते आणि त्याचा एकमेकांशी काय असतो संबंध असतो. त्यावेळी ते आपल्याला कोणती श्रेणी मिळते, संख्या श्रेणी. आता संख्या श्रेणीचे एवढे भाग पडतात, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या यांची श्रेणी. त्यानंतर फरक श्रेणी. कोणती प्रकारची? फरक श्रेणी. म्हटल्यास बघा मी इथं पुढे लिहितो, काय प्रश्न नाही. इथं मूळ संख्या श्रेणी, त्यानंतर फरक श्रेणी, पटीतील श्रेणी. कसली येणार आहे? पटीतील श्रेणी, भागाकार श्रेणी, भागाकार श्रेणी, यन आणि यांच्या घातांकातील श्रेणी आणि त्यांच्यानंतर अंकगणितीय आणि भूमितीय श्रेणी. ह्या एवढ्या संख्या श्रेणी आहेत. कसल्या श्रेणी आहेत? संख्या श्रेण्या. बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या श्रेणी, फरक श्रेणी, पटीतील श्रेणी, भागाकार श्रेणी, यन आणि यांच्या घातांकातील श्रेणी, अंकगणिती श्रेणी आणि भूमिती श्रेणी. मग आता आपण एक एक गोष्ट बघत जाऊया, काय काय आपल्याला बघायला मिळतंय. तर आता आपण काय शिकलो बघा, श्रेणीमध्ये काय असतं तर अंक, संख्या, वर्ण, अक्षर किंवा दोन्हींचं मिश्रण असतं त्याला आपण काय म्हणतो पद म्हणतो आणि पदामध्ये जो ठराविक संबंध असतो त्याला आपण काय म्हणतो श्रेणी म्हणतो. या श्रेणीचे एकूण 4 प्रकार बघायला मिळतात. संख्या श्रेणी, वर्ण श्रेणी, त्यालाच वर्णमालिका म्हणतो आपण, वर्ग संख्या संमिश्र श्रेणी, अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी आणि ह्यातली आपण पहिली संख्या श्रेणी बघायला लागलोय ती म्हणजे कोणती, संख्या श्रेणी. याच्यामध्ये प्रत्येक पद कसला असणार आहे, संख्या असणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एकूण ह्या श्रेणी बघायला मिळतात. कोणत्या कोणत्या? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या श्रेणी, फरक श्रेणी, पटीतील श्रेणी, भागाकार श्रेणी, यन आणि यनच्या घातांकातील श्रेणी, अंकगणितीय आणि भूमितीय श्रेणी, अशा आपल्याला श्रेणी बघायला मिळतात. बघा, एवढ्या डोक्यात गोष्टी तुमच्या असल्या पाहिजेत. त्यावेळी तुम्हाला कोणती गोष्ट तिथं आहे, कोणता संबंध लागलाय, कसा लागलाय, काय लागलाय हे कळायला सोपं जाईल. हे बेसिक आहे. मी अजून श्रेणींमध्ये कुठं आत शिरलेलो नाही. पहिल्यांदा तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहित पाहिजेत की काय काय असतं. मग याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे बघा, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या श्रेणी. याच्यामध्ये बघा समसंख्या श्रेणी कशी येते,
2 4 6 8 10 12 14 16 डॉट डॉट डॉट. आता इथं पुढा संख्या आहेत. मग तुम्हाला बघा चुकून असं दिलं म्हणजे एखाद्या वेळेस आपण काही गोष्टी सोप्या पण असतात, पटकन निघणाऱ्या असतात. मग उदाहरणार्थ तुम्हाला दिलं 24 26 प्रश्नचिन्ह आणि दिला 30 आणि त्याच्यानंतर 32 असं दिलं. तर तुम्हाला इथं ओळखता आलं पाहिजे. इथं ओळखता येईल कसं? ही समसंख्या श्रेणी आहे. 24 26 नंतर काय येणार? 28 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. साधी पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यात घ्या. त्यानंतर विषम संख्या श्रेणी. विषम संख्या श्रेणी आपल्याला काय मिळते? 1 3 5 7 9 11 13. ओके. मग आता तुम्हाला दिलं 211 213 त्यानंतर 215 त्यानंतर इथं रिकामी जागा दिली 219 221. तर तुम्हाला लक्षात आली पाहिजे ही कोणत्या प्रकारची श्रेणी आहे? विषम संख्या श्रेणी आहे आणि इथं आपल्याला कोणता अंक येणार आहे? 217. बघा इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही, डोक्यात काही विचार घ्यावा लागणार नाही, फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ही कोणत्या प्रकारची श्रेणी आहे. त्यानंतर इथे मूळ संख्या श्रेणी. आता मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 बरोबर आहे 23 अशा आपल्याला बघायला मिळतील. मग आता उदाहरणार्थ बघा इथंच आपण सिंपल करूया. 3 5 7 डॅश दिला 13 17 19 23 आणि तुम्हाला इथलं डॅशच्या ठिकाणी काढायला सांगितलं. तर आपल्याला बघा इथं इथं आपल्याला काय बघायला मिळेल? तर लागलीच आपल्याला काय मिळेल? 11 हे इथं पद असेल. म्हणजे ह्या ज्या संख्या श्रेणी मिळतात त्यामध्ये पहिल्या प्रकारची येते समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. अशा पद्धतीच्या आपल्याला ह्या श्रेणींचे भाग बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला मिळते फरक श्रेणी. आता याच्यामध्ये फरक असतो. एक ठराविक फरक आपल्याला बघायला मिळतो. उदाहरणार्थ बघा इथं आपण आता लिहिलंय 4 7 10 13 डॅश 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 आणि 19. तर आता इथं तुम्ही जर बघितलं 4 नंतर 7 आलंय. किती फरकानं आलंय रे? 3च्या फरकानं म्हणजे इथं 3 अधिक केलंय आपण. त्यानंतर बघा 7 नंतर किती आलंय? 10 आलंय. कितीच्या फरकानं आलंय? परत 3चा फरक पडला इथं. बरोबर आहे? 10 नंतर किती आलंय रे? 13 आलंय. कितीचा फरक पडलाय? 3चा फरक पडलाय. आणि 13 नंतर आपल्याला रिकामी जागा आहे. मग ती रिकामी जागा भरून काढायची असेल तर कितीचा फरक टाकायला पाहिजे? 3चा. म्हणजे इथं किती येणार? 16. ही तुमची झालं उत्तर. आणि 16 मध्ये परत जर 3 मिळवले तर तुम्हाला काय मिळतंय? 19. म्हणजे आपली श्रेणी बरोबर झाली. हा झाला फरक प्रकार. तर आता दुसरा प्रकार इथं आहे बघा. इथं आपल्याला फरक काय दिसतोय बघा. 6 नंतर काय आलंय? 7. 6 नंतर 7 म्हणजे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. फरक आहे परंतु आलटून पालटून आहे. कसा आहे? आलटून पालटून. उदाहरणार्थ बघा इथं मी 6 लिहिलं, त्यानंतर 7 लिहितो, त्यानंतर 9, परत 9, त्यानंतर 12, पुढला आपण बघूच. ठीक आहे. तर इथं बघा 6 नंतर इथं 9 आहे. कितीचा फरक आहे? 3चा. 9 नंतर इथं किती आहे? 12. कितीचा फरक आहे? 3चा. 12 नंतर इथं किती आहे? 15. कितीचा फरक आहे? 3चा. ओके. आता बघा इथं 7 नंतर 9 आहे. कितीचा फरक आहे? 2चा. 9 नंतर किती येणार आता? 11. बरोबर का? 11. आणि त्याच्यानंतर बघा इथं 2चा फरक पडला आणि मग 11 नंतर किती आहे? इथं पुढे आहे 13. नाही का? इथं 13 आपल्याला बघायला मिळते. म्हणजे इथं परत कितीचा फरक आला? 2चा. म्हणजे बघा फरकानुसार आपल्याला चालणाऱ्या श्रेणी. मग ते असं आलटून पलटून असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा आपल्याला काय मिळतंय? 2 5 10 17. हा 2 नंतर 5 किती आहे बघा रे? 3चा फरक. 5 नंतर 10 कितीचा फरक आहे? 5चा फरक. 5 नंतर किती आहे बघा? 7चा फरक. आता मला सांगा इथं जो फरक तुम्हाला दिसायला लागला विषम संख्येनं वाढत निघालाय. म्हणजे 3 5 7 मग त्याच्यानंतर कितीचा फरक पडणार आता? 9चा. म्हणजे 17 अधिक 9 किती होणार? 17 अधिक 9 26. म्हणजे तुमचं उत्तर किती मिळणार? 26 बघायला मिळणार. बघा अशा पद्धतीची आपल्याला फरक श्रेणी बघायला मिळेल. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे फरक आपल्याला बघायला मिळतात आणि त्या फरकानुसार तुम्हाला त्या फरकामधला पण संबंध माहित असला पाहिजे किंवा फरक हा समान असू शकतो. तर अशा पद्धतीचे आपल्याला काय मिळतात? तर त्यांच्यामध्ये संबंध बघायला मिळतात. त्याच्यानंतर पट्टीतील श्रेणी. आता पट्टीतील म्हणजेच काय रे? तर पट होत जाते. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं इथं आपल्याला काय दिसतंय? 4. 4 नंतर काय बघा? 8. तर इथं थोडक्यात काय झालंय बघा 4 ला 2 न गुणलंय. किती न गुणलंय? 2 न. म्हणून पट म्हणतात त्याला. काय झाली? पट. दुप्पट. 4 ची दुप्पट किती झाली? 8. 8 ची दुप्पट किती? 8 ची दुप्पट 16. 16 ची दुप्पट किती येणार? 16 ची दुप्पट 32. 32 ची दुप्पट किती येणार? 64. त्यानंतर
64 ची दुप्पट किती येणार? 128. 128 तुमचं उत्तर असणार आहे. आणि 128 ची दुप्पट आपली किती आहे बघा? तर 256. लक्षात येते का? इथं पट आली म्हणून याला पटीतील श्रेणी म्हणतात. कसली श्रेणी म्हणतात? पटीतील श्रेणी. इथं पण बघा 4 नंतर किती आहे बघा? 12. हा, 4 ची तिप्पट आहे, बरोबर का? तिप्पट. 4 त्रिक 12. 12 ची तिप्पट. 12 ची तिप्पट किती आहे? 36. 36 ची तिप्पट किती येणार? 108. आणि 108 ची आता तिप्पट करायची आपल्याला, किती येणार? 324. तुमचं उत्तर किती असणार आहे? 324. बरोबर आहे का? बघा 8 त्रिक 24 आणि 1 म्हणजेच 3. काय मिळेल आपल्याला? इथं ह्या पट्टीतल्या श्रेणी झाल्या. कसल्या श्रेणी झाल्या? पट्टीतल्या श्रेणी. त्याच्यानंतर मग आपल्याला भागाकार श्रेणी येतात. बघा कोणत्या श्रेणी येतात? भागाकार श्रेणी. आता भागाकार श्रेणीमध्ये बघा इथं काय दिलंय? 5040, त्याच्यानंतर 720, त्यानंतर काय दिलंय? 120, त्यानंतर काय दिलंय बघा? 24. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर थोडक्यात बघा ह्याची दुप्पट आहे का बघा? ही आहे ना, दुप्पट आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण जर दुप्पट केली, एक आपण ठरवूया की इथं दुप्पट केली तर इथे येणार 4. आता 4 ची दुप्पट ही होते का? नाही, म्हणजे आपला काहीतरी चुकतंय. बरोबर आहे. आता बघा इथं आपण विचारात घेऊया, 2 ची तिप्पट करून बघूया किती होतं रे? 6. बरोबर ना? इथं किती झाली? दुप्पट झाली. इथं किती झाली? तिप्पट झाली. बरोबर आहे. तिपटीचं इथं किती आहे बघा? चौपट आहे का? आणि 24 ची पाचपट आहे. 24 पंचा 20 येतं, पाचपट. म्हणजे बघा अशा पद्धतीचा क्रम लागतोय. मग इथं किती असणार आहे? हे 6 पट असेल. त्यानंतर हे किती असणार आहे? 7 पट. हे किती असणार आहे? 7 पट. आता इथं पट्टीतली श्रेणी नाही आहे ही, मी उलट्या बाजून आलोय का? मला इथं काय समजणार झालंय. मी ठरवलं की बाबा 5040 ही मोठी संख्या आहे, मला त्याच्यात काय कळना झालंय. तर मी आता याच्यावरून काय काढलं? पट्टीनुसार जर विचार केला तर मला 7. म्हणून बघा मी आता काय करेन? ही भागाकार श्रेणी कशी आहे ती दाखवतो तुम्हाला. तर ही भागाकार श्रेणी कशी आहे बघा? ह्याला भागिले 7 करा. किती येणार? 7 एके 7, 7 7 49, राहिले 1, 7 दुनी 14, 720. ते तुम्हाला इथं दिसतंय, आहे का? 720 आलं. बघा ही किंमत इथं आली. आता 7 भागिले 6 करा. 7 नंतर किती? 6 न बघा किती येणार? 12 संग 72. बरोबर ना? हे 120 तुम्हाला इथं दिसतंय. आता 120 भागिले 5 करा. 5 24 ते तुम्हाला इथं दिसतंय. 24 पंचा 20. 24 सॉरी, आता 24 भागिले किती करणार? 4. बघा 7 केलं, 6 केलं, 5 केलं, मग 4. 4 सक्क 24. ते 6 म्हणजे तुमचं इथलं उत्तर असणार आहे 6. आणि बघा 6 भागिले 3 करा. 3 दुनी 6. ते 2 तुम्हाला इथं मिळते. आणि 2 भागिले 1 करा. सॉरी, 2 भागिले 2 करा. किती येणार आपल्याला? 2 भागिले 2 1. आणि ते तुम्हाला इथं मिळणार आहे. अशा पद्धतीने ही श्रेणी भागाकार श्रेणी आहे. इथं पण आता बघा तसाच काय संबंध आहे का? इथं 120 नंतर किती आहे बघा? 40. 40 नंतर किती आहे? 10. काय दिसतंय रे? 120 ला 3 न भागले. बरोबर का? 120 ला किती न भागले? 3 न. 3 न भागले की 40 येणार आहे. 40 ला किती भागले? 4 न भागले. 4 न भागल्यानंतर किती येणार आहे? 10. 10 ला किती न भागले? 5 न भागले. मग किती येणार आहे? 2. मग आता इथं बघा 3 न भागला असेल तर इथं किती न भागायला पाहिजे? 2 न. इथं किती भागायला पाहिजे? 2 न. इथं किती न भागायला पाहिजे? 1 न. 1 न भागल्यानंतर किती येणार? 240च. म्हणजे बघा 240, 240, 120, 40, 10, 2. म्हणजे बघा 240 भागिले 1 उत्तर किती येणार? 240. 240 भागिले 2 120 भागिले 3 40, 40 भागिले 4 10, 10 भागिले 5 2. आता इथं पुढे काय आपल्याला भागायची गरज नाही. इथं आपल्याला उत्तर किती मिळालं? म्हणजे बघा थोडक्यात 240 ला पहिल्यांदा 1 न भागले, उत्तर किती मिळालं? 240. 240 ला 2 न भागलं, उत्तर किती मिळालं? 120. 120 ला 3 न भागलं, उत्तर किती मिळालं? 40. 40 ला 4 न भागलं, उत्तर किती मिळालं? 10. 10 ला 5 न भागलं, उत्तर किती झालं? 2. म्हणून ही कसली श्रेणी आहे? भागाकार. सगळीकडे आपण भाग द्यायला लागलोय. हा, प्रत्येक वेळी काय असं 1 2 3 5 असाच असेल नाही. 2 न 4 न असा पण असू शकतो. म्हणजे पट्टीत पण जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे त्यानुसार तिथं तुम्हाला भागाकार श्रेणी बघायला मिळेल. त्यानंतर येते तुमचं एन आणि एनच्या घातांकातील श्रेणी. आणि एन आणि एनच्या घातांकातील श्रेणी म्हणजे काय? तर याच्यामध्ये पण आपल्याला प्रकार बघायला मिळतात. तर याच्यामध्ये पहिला प्रकार मी सांगतो, एन वर्गचा प्रकार असतो. कुठला प्रकार? एन वर्ग. साधं बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक तुमच्या जर डोक्यात राहिल्या तर तुम्हाला पटापट त्या वापरता आल्या पाहिजेत. मात्र
पटापट वापरता आल्या पाहिजेत. श्रेणींमध्ये खूप सोपी गोष्ट असते, सोपे प्रश्न असतात, चुकवायचे नाही आहेत आपल्याला. तर n वर्ग मधली श्रेणी. तर आता लक्षात ठेवायचं इथं कसं असतं. तर उदाहरणार्थ आपल्याला दिलं जाईल, सपोज करूया की 9, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 25 डॅश 49 64 81 असं आपल्याला दिलं जाईल आणि 100 आणि इथली संख्या काढा म्हणून सांगितलं. तर ही लक्षात ठेवायचं n वर्गची श्रेणी आहे. n वर्गची श्रेणी म्हणजे काय येणार रे? 3चा वर्ग आहे का? इथं किती आहे ना 4चा वर्ग, 5चा वर्ग, इथं किती आहे ना 6चा वर्ग, म्हणजे तुमचं उत्तर किती असणार आहे 36. इथं किती आहे 7चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग. संपलं का? म्हणजे श्रेणी कोणत्या प्रकारची आली तुम्हाला? n वर्गच्या स्वरूपातली श्रेणी आली. त्याच्यानंतर दुसरी श्रेणी याच्यामधली येऊ शकते n क्यूब. n क्यूब मधली म्हणजे तिसरा घात, nचा तिसरा घात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला काय मिळेल? 1, त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जाईल डॅश 27 64 125. हा, आणि तुम्हाला इथली संख्या काढायला सांगितली आहे. तर इथे किती येणार आहे? 8 येणार आहे. किती येणार आहे? 8. कसं येणार? 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. बघा, हे पहिल्यांदा नियम डोक्यात घ्या. सांगायला लागलो हे तुम्हाला कुठंतरी आणि झालेलं पण असू शकतं. असं काय नाही म्हणणार की बाबा झालेलंच नाही. तर लक्षात ठेवायचं की ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यात असली पाहिजे, मग तुम्हाला श्रेणी पटापट सुटायला चालवतात. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये तिसरा प्रकार असा असू शकतो, n वर्ग अधिक 1. आता एकच म्हणलंय मी, काही वेळेला 2 पण असेल, 3 पण असेल, 4 पण असेल. एक साधे आपण गोष्ट लक्षात ठेवायची की असा प्रकार असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बघायला तुम्हाला देतील 10 17 26 37 डॅश 65 82 100. बघा, मी काही वेगळं केलेलं नाही, वरची श्रेणी उचलली आहे. फक्त काय केलंय बघा, 10 17 26 37 हे बघितल्यानंतर आपल्याला ना डोकं फिरणार आहे. हे आता आपल्याला सोपं वाटतंय, परंतु नेमक्या टायमिंगला आपल्याला ही घोळ करणार आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, 10 आलंय, हे कसं आलंय माहितीये का? 9 अधिक 1. हे कसं आलंय? 16 अधिक 1. हे कसं आलंय? 25 अधिक 1. 37 कसं आलंय? 36 अधिक 1. आता इथं जर तुम्ही बघितलं, 9 म्हणजे काय रे? 3चा वर्ग. 16 म्हणजे काय? 4चा वर्ग. 25 म्हणजे काय? 5चा वर्ग. 36 म्हणजे काय? 6चा वर्ग. मग इथं काय होणार आहे आता? 7चा वर्ग अधिक 1. किती होणार आहे? 50. हे 65 कसं आलंय? 8चा वर्ग अधिक 1. 9चा वर्ग अधिक 1. 10चा वर्ग अधिक 1. म्हणजे बघा, अशा पद्धतीची पण श्रेणी असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला या पद्धतीची पण मिळू शकते, n वर्ग वजा 1. असं पण मिळू शकतं, काय वेगळं नाहीये. n वर्ग वजा 1. आता ह्यातनं मला काय सांगायचं आहे, प्रत्येक वेळी काय वजा 1च असेल असं नाही. वजा 2 पण असू शकते, वजा 3 पण असू शकते, वजा 4 पण असू शकते. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथं काय करायचं. तर त्याच्यासाठी हे सगळे नियम तुम्हाला काटेकोरपणे माहीत असले पाहिजेत. आता उदाहरणार्थ बघा, आपल्याला n वर्ग वजा 1. तर सिंपल इथं मी लिहितोय श्रेणी 0 3, त्यानंतर 8 15, त्याच्यानंतर 24 डॅश, त्यानंतर 48, त्यानंतर किती येणार? 63. बस. आता बघा, इथं तुम्हाला काय मिळते? 1चा वर्ग वजा 1 आहे का? 1चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग वजा 1. सांगा आता इथलं उत्तर. 36 वजा 1 किती येणार? 35. किती येणार? 35. त्यानंतर बघा, हे 7चा वर्ग 49 वजा 1 48 आलं का? त्यानंतर आपल्याला काय मिळणार? 8चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग 64 वजा 1 किती येणार? 63. अशा पद्धतीची श्रेणी असू शकते. त्याच्यानंतर बघा, n वर्ग वजा n असं असू शकतं. n वर्ग वजा n असं असू शकतं. आता n वर्ग वजा n म्हणजेच काय येणार? लक्ष आहे का इकडं? n वर्ग वजा n, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल बघा, n वर्ग वजा n. ओके,
ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात मिळेल बघा 0, 2, 6, 12, त्याच्यानंतर डॅश 30. ओके, अशी आपल्याला दिली आणि इथली किंमत काढा म्हणून सांगितली. तर आता हे कोणत्या प्रकारात आहे बघा, n वर्ग म्हणजेच काय, 1 चा वर्ग वजा 1 किती आलं 0, 2 चा वर्ग वजा 2, 3 चा वर्ग वजा 3, 4 चा वर्ग वजा 4, 5 चा वर्ग वजा 5, 6 चा वर्ग वजा 6 आहेत का बघा. 1 चा वर्ग 1 वजा 1 किती आलं 0, 2 चा वर्ग 4, 4 वजा 2 किती आले 2, 3 चा वर्ग 9, 9 वजा 3 किती आले 6, 4 चा वर्ग 16, 16 वजा 4 किती आले 12, 5 चा वर्ग 25 वजा 5 किती येणार 20. इथलं तुमचं उत्तर किती असणार आहे 20. 6 चा वर्ग 36 वजा 6 आलं का 30. अशा आपल्याला त्या संख्या मिळत राहतील. असा असू शकतो किंवा असा पण प्रकार असू शकतो n वर्ग अधिक n, n वर्ग अधिक n. तर n वर्ग अधिक n म्हणजे असं आपल्याला काय मिळेल बघा. तर उदाहरणार्थ 2, त्यानंतर 6, त्यानंतर आपल्याला 12, त्यानंतर 20, त्याच्यानंतर डॅश, त्यानंतर काय मिळेल आपल्याला 42. त्यानंतर बघा हे आपल्याला काय मिळेल 1 चा वर्ग अधिक 1, 2 चा वर्ग अधिक 2, 3 चा वर्ग अधिक 3, 4 चा वर्ग अधिक 4, 5 चा वर्ग अधिक 5, 6 चा वर्ग अधिक 6. बघा येते का. 1 चा वर्ग किती आला 1 अधिक 1 किती आलं 2, 2 चा वर्ग 4 अधिक 2 किती आले 6, 3 चा वर्ग 9 अधिक 3 किती आले 12, 4 चा वर्ग 16 अधिक 4 किती आले 20, 5 चा वर्ग 25 अधिक 5 किती येणार 30. इथं आपलं उत्तर काय असणार आहे 30. अशा पद्धतीच्या श्रेणी आपल्याला बघायला मिळू शकतात. तर बघा या पद्धतीच्या ज्या श्रेणी असतात त्या आपल्याला कोणत्या प्रकारच्या श्रेणी आहेत रे, n आणि n च्या घातांकातील श्रेणी. आता n क्यूब अधिक 1 पण असू शकतं, n क्यूब वजा 1 पण असू शकतं, n क्यूब अधिक n पण असू शकतं, n क्यूब वजा n पण असू शकतं. अशा पद्धतीच्या पण श्रेणी तयार होऊ शकतात. तर बघा हे झाले तुमच्या कोणत्या श्रेणी, तर n आणि n च्या घातांकातील श्रेणी. तशा आपल्याला कोणत्या बघायला मिळतात बघा, अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी. आता बघा अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणीमध्ये काय असतं, ज्या श्रेणीतील संख्या सारख्या फरकाने वाढतात किंवा कमी होतात. फरक कसा पाहिजे सारखा, समान फरकानं ज्या वाढतात त्यांना काय म्हटलं जातं अंकगणितीय श्रेणी. आणि ज्या श्रेणीतील संख्या सारख्या पटीने वाढतात किंवा कमी होतात, पट पण समान असली तर त्याला कोणती श्रेणी म्हणतात भूमितीय श्रेणी. उदाहरणार्थ बघा इथं 24, त्यानंतर किती अधिक 2, 26 अधिक 2, 28 अधिक 2, 30 अधिक 2. म्हणजे बघा इथं किती फरकानं वाढायला लागल्यात रे, वाढव्या लागली या किती न 2 न. असं पण असू शकतं उदाहरणार्थ 40, त्यानंतर 37, 34, 31, 28, 25. आता बघा इथं काय लागले रे वजा 3, इथं काय आलं वजा 3, इथं काय आलं वजा 3, इथं किती आलं वजा 3, इथं किती आलं वजा 3. म्हणजे वजा 3च्या फरकानं काय व्हायला लागल्यात कमी होतंय, इथं काय व्हायला लागले 2च्या फरकानं काय झालंय वाढायला लागलंय. अशा आपल्याला काय मिळू शकतात, त्याच्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, परंतु ती कशी असते सारखी असते. त्यावेळी त्या श्रेणींना कसली श्रेणी म्हणायची अंकगणितीय श्रेणी. त्याच्यानंतर आपल्याला मिळते ज्या श्रेणीतील संख्या सारख्या पटीने वाढतात किंवा कमी होतात. इथं बघा काय व्हायला लागलंय 3 गुणिले 3 किती आलं 9, त्यानंतर काय आलं 9 गुणिले 3 27, 27 गुणिले 3 किती 81, 81 गुणिले 3 243. असं हे वाढायला लागलंय अशा पद्धतीचं. आता असंच कमी पण होऊ शकतंय उदाहरणार्थ 40, त्याच्यानंतर सॉरी हीच आपण उलटी लिहूया 243, 81, 27, 9, त्यानंतर किती 3. ओके. आता काय व्हायला लागले रे, त्याला भागिले 3 आहे का, त्याला भागिले 3, त्याला भागिले 3, त्याला भागिले 3. अशा आपल्याला काय होते कमी होत जाताना बघायला मिळते. म्हणजे ही श्रेणी जर उलटी लिहिली असती तर कमी होताना पण बघायला मिळेल आणि वाढताना पण बघायला मिळेल. या पद्धतीच्या ज्या श्रेणी येतात त्या कसल्या श्रेणी आहेत, अंकगणितीय आणि भूमितीय श्रेणी आपल्याला बघायला मिळतात. याच्यानंतर अनेक श्रेणी आहे
आणि एक प्रकार आहे त्याला फिबोनाची म्हणतात. काय म्हणलं जातं? फिबोनाची श्रेणी. आता तुम्ही लक्षात ठेवा नाही तर नाही ठेवा, काय फरक पडत नाही. तर फिबोनाची श्रेणी कशी असते? तर उदाहरणार्थ लिहितो पहिल्यांदा, तुम्हाला ओळखता येते का बघा. अशी श्रेणी बघायला मिळते. तर हिला फिबोनाची श्रेणी म्हणतात. काय फरक हे लक्षात येतोय त्याच्यात? काय गुणधर्म, संबंध? एक मिनिट घ्या. काय संबंध आहे? बरोबर आहे. काय मिळतंय बघा, अगोदरच्या पदात पुढलं पद मिळवायचं म्हणजेच काय? शून्य. शून्य अधिक एक काय मिळणार बघा? एक. एक अधिक एक म्हणजे बघा, शून्य अधिक एक केलं की तुम्हाला हे मिळणार. त्यानंतर बघा, एक अधिक एक आहे का? एक अधिक एक केलं की काय मिळणार तुम्हाला? दोन मिळणार. त्यानंतर काय मिळणार? एक अधिक दोन केलं की तुम्हाला काय मिळणार? तीन. त्यानंतर काय मिळणार? दोन अधिक तीन केलं की तुम्हाला काय मिळणार? पाच. त्यानंतर काय येणार? तीन अधिक पाच केलं की तुम्हाला काय मिळेल? आठ. त्यानंतर काय येणार बघा? पाच अधिक आठ केलं की काय मिळणार? 13. त्यानंतर काय येणार? 8 अधिक 13 केलं की तुम्हाला काय मिळेल? 21. अशा ह्या श्रेणी वाढत जातात. ह्याला फिबोनाची श्रेणी म्हणतात. कसली श्रेणी म्हणतात? फिबोनाची श्रेणी. पहिल्यांदा हे श्रेणीचे प्रकार लक्षात आले का बघा. आपण कोणत्या श्रेणी बघितल्या? फक्त संख्या श्रेणीचा विचार केलाय. कुणाचा विचार केलाय आपण? संख्या श्रेणी. तर संख्या श्रेणी अशा आपल्याला वर्ण श्रेणी आहे, वर्णमालिका आहे, त्यानंतर वर्ण संख्या श्रेणी आहे आणि अक्षर, संख्या, चिन्हांची लयबद्ध श्रेणी पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या श्रेणी बघितली आपण. फरक श्रेणी म्हणजे काहीतरी एक ठराविक फरक बघायला मिळतो. पटीतील श्रेणी म्हणजे दुप्पट, तिप्पट असं पण झालेलं असतं. भागाकारातील श्रेणी म्हणजेच काय? भागलेलं असतं. त्यानंतर यन आणि यनच्या घातांकातील श्रेणी वेगवेगळ्या आपल्याला श्रेणी बघायला मिळतात. अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी आणि एक मी एक्स्ट्रा सांगितली ती म्हणजे कोणती? फिबोनाची श्रेणी. अशा पद्धतीच्या आपल्याला वेगवेगळ्या श्रेणी बघायला मिळतात. श्रेणी लक्षात आल्या का? ह्या पहिल्यांदा श्रेणी डोक्यामध्ये तुम्हाला फिट असायला पाहिजेत. मग आपला पुढला पार्ट चालू होईल. म्हणजे याच्यामध्येच आपल्याला आता वेगवेगळे काय मिळू शकतील? एक्झाम्पल मिळतील. त्याच्यानंतर आता मी काही घेत असताना थोडे थोडे एक्झाम्पल घेतलेत, जास्त नाहीत एक्झाम्पल लावले तिथं. तर अशा पण भरपूर एक्झाम्पल काय करू शकतो? विचारात घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी काय करता आल्या पाहिजेत? वापरता आल्या पाहिजेत. लक्षात आलं का? काय काय आपण बघितलेलं आहे. तर श्रेणींचे प्रकार आणि त्यातले आपण संख्या श्रेणीचा विचार केलेला आहे. ठीक आहे.